न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। टेंभुर्णी नगरपंचायत झालीच पाहिजे। टेंभुर्णी येथील ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रूपांतर करावे अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने जोर धरत आहे। टेंभुर्णी ही जालना जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून गावची लोकसंख्या 20,000च्या वर आहे। शिवाय गावातील मतदार संख्या 12,000पेक्षा अधिक आहे। त्यामुळे गावचा विस्तार पाहता ग्रामपंचायत स्तरावर मिळणारा निधी हा विकासासाठी अपुरा पडत आहे। त्यासाठी ग्रामसभेत ठराव घेतला आहे, मात्र अद्यापपर्यंत शासनाच्या वतीने दखल घेण्यात आली नसली तरी टेंभुर्णी येथील मोठ्या पुढाऱ्यांपासून ते जनसामान्य नागरिकांतून नगरपंचायतची मागणी होत आहे। याचीच दखल घेत न्यूज फॉरवर्डने टेंभुर्णीत नगरपंचायत व्हावी की नाही या प्रश्नावर टेंभुर्णी शहरातील अनेकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, जे आपण न्यूज फॉरवर्ड चॅनलच्या अनेक भागातून जाणून घेणार आहोत। तर चला भाग 1 मध्ये टेंभुर्णीत नगरपंचायत व्हावी की नाही यावर कोणी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया। आमच्या सोबत सध्या आहे गोंदनखेडा आणि योता ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी टेंभुर्णी येथील रहिवासी शेख अल्ताफ साहेब यांच्याशी आपण टेंभुर्णीमध्ये नगरपंचायत व्हावी की याबद्दल चर्चा करणार आहोत। तर शेख अल्ताफ, न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आणि आपल्याला असं विचारायचं आहे की टेंभुर्णी येथे जवळपास 11,000च्या वर मतदार झालेले आहे। त्या मानाने टेंभुर्णी येथील जनतेत चर्चा आहे की टेंभुर्णी येथे आता नगरपंचायत व्हावी, त्याबद्दल आपले काय मत आहे? निश्चित मी ग्रामपंचायत अधिकारी असून पहिला या गावचा रहिवासी आहे। तर जशी अन्य सामान्य नागरिकांची जशी इच्छा आहे तशी माझी बी इच्छा आहे की टेंभुर्णी ही आता ग्रामपंचायत तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून टेंभुर्णीला ओळखले जाते। परंतु आता मतदानाचा टक्का वाढल्यामुळं आणि 15 वित्त आयोगातून मिळणारा निधी हा जे आहे तर अपुरा पडत असल्यामुळं पाहिजे तसं विकास कामं गावात होत नाही। पाण्याचा प्रश्न असन, त्याच्यानंतर रस्त्याचा प्रश्न असन, तर याकरिता जी मागणी आता जोर धरत आहे की नगरपंचायत व्हावी, यासाठी माझा बी पाठिंबा आहे। आणि जर नगरपंचायत जर झाली तर गावाचा चेहरा मोहरा बदलन, विविध विकास कामे इथं होईल अशी म्हणजे यावर असे माझे मत आहे। धन्यवाद साहेब। आपल्या टेंभुर्णी गावात सर्वांची इच्छा होती, मागणी होती की आपलं टेंभुर्णी शहर नगरपंचायत व्हावं। पण माझी अशी इच्छा जरी असली तरी माझी त्यापूर्वी काही मागणी, कारण की आधी आपलं एवढं मोठं गाव आहे, आपलं गाव गट ग्रामपंचायत गाव आहे, आधी आपलं गाव स्पेशल गाव होणे गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्या गावात कसली सुख सुविधा अजिबात नाही। आपल्या गावाला जर नळाला पाणी आलं तर घरी पाणी कमी आणि रोडवर पाणी जास्त। आज बी आपल्या टेंभुर्णीचा जो मुख्य रस्ता आहे, टेंभुर्णीचा पोलीस स्टेशनसमोर, तिथं परिस्थिती अशी आहे की रोड खाली आहे आणि नालीवर आहे। ही परिस्थिती ही सर्वसामान्यांची मागणी अगोदर लक्षात घेतली पाहिजे। तुम्ही नुसतं तुमच्या निधीसाठी जर तुम्ही नगरपंचायतची मागणी करत असाल तर हे माझ्या मते चूक आहे। तुम्हाला सगळ्या सुख सुविधा सामान्य नागरिकांना पुरवावं लागेल। जर तुम्ही त्या पुरवत असाल, तुम्ही त्याची जबाबदारी घेत असाल तर तुम्ही नगरपंचायतची मागणी करा। आणि नगरपंचायतची मागणी जरी निधी वाढला असेल तरी पण आपल्या गावकऱ्याला ज्या सुखसुविधा, आज आपल्या गावची भाजी मंडीचा प्रश्न इतका गंभीर आहे की ग्रामपंचायतनं लाख रुपये वाटून वटे बांधले, परंतु तिथं लोक बसू शकत नाही। तिथं नेहमी ट्रॅफिक जाम होती। आपल्या गावाला बस स्टँड नाही, आपलं गाव फाटा झालेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टीच्या अगोदर सुखसुविधा सगळ्या द्या, नंतर तुम्हाला काय ग्रामपंचायत करायची, पंचायत करायची, नगरपंचायत करायची ही मागणी। आम्ही व्यापारी म्हणून आम्हाला सगळ्यात मोठा त्या गोष्टी त्रास आहे। आपलं गाव खेडं करून टाकलं। आपल्या गावाचा आजूबाजूला जाफराबाद वाढलं, इकडं राजूर वाढलं, जवराजा वाढलं, इकडं छोटे छोटे गाव वाढले, पण आपलं टेंभुर्णी गाव वाढून राहिलं। आपल्या टेंभुर्णी गावात आर्थिक स्रोत कसलाच नाही। करोडो रुपये जमिनीचा भाव आहे। ज्या जमिनीचा भाव आज लाख रुपये होते त्या जमिनीचा भाव करोडो झाला।
ही शोकांतिका आहे की आपल्या इथला व्यापार अद्याप वाढला नाही. आपल्या इथला व्यापार वाढला पाहिजे, व्यापारी सक्षम झाला पाहिजे. व्यापारी सक्षम झाला तर गाव सक्षम होईल, सगळे लोक सक्षम होईल. हे जर होत असेल तर तुम्ही नगरपंचायत करा. तर तुमच्या नगरपंचायतला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहे.